आणि धीरजचा पहिला चेंडू आणि सामना करेल तो अजय. बघूया काय करतो तो अजय. अजयचा हा उत्कृष्ट फलंदाज काय करतो तो आपल्या संघासाठी. अजय हा पहिला चेंडू, धीरजचा हा पहिला चेंडू, धीरजला सामना करेल तो अजय. अजय काय करतो आपल्या संघासाठी. धीरजचा थोडा विश्रांती, धीरजची थोडी विश्रांती, अजयची थोडी शांतता. बघूया काय करतो तो अजय. अजयचा हा पहिला चेंडू आणि धीरज. बघूया अजयचा पहिला चेंडू आणि नकारात्मक चेंडू टाकलेला आहे तो धीरज यांनी. आणि नकारात्मक त्या चेंडूवर एक धावाची वाढ आणि दुसरा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक चेंडू आणि 2 धावा. एक चेंडू आणि 2 धावा. 2 धावेमध्ये समाधान मानावं लागते ते अजयला. दुसरा चेंडू, दुसरा चेंडू, दुसरा चेंडू सुद्धा नकारात्मक. पंचांचा निर्णय नकारात्मक आलेला आहे. आणि एक चेंडू आणि 3 धावा. एक चेंडू आणि 3 धावा. दुसरा चेंडू घेऊन येते तो धीरज आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र एक धावात समाधान मानावं लागते. आणि 2 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा. तिसरा चेंडू बाईक आणि चांगलासा फटका. आणि चांगल्या फटक्यामध्ये पुन्हा एकदा एक धावा समाधान मानावं लागते. आणि 3 चेंडू आणि 5 धावा. 3 चेंडू आणि 5 धावा. बघूया काय करतोय चौथ्या चेंडूवर अजय. अजयचा हा चौथा चेंडू. बघूया काय करतोय अजय आपल्या अजयला परतावं लागतंय. अजयला काही चेंडू कळाला नाही. अजय असा त्रिफळ बाद झालेला आहे. अजयला परतावं लागतं आपल्या माहेरी. आणि माहेरी जाताना अजयला दुःख होत आहे. अजयला माहेरी परतावं लागतंय. आणि माहेरी जाताना अजयला रडू येते. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येत आहे तो सोमनाथ. बघूया काय करतोय सोमनाथ धगडे आपल्या संघासाठी. दिलीप मामाचा हा चिरंजीव. बघूया काय करतोय दिलीप मामाचा चिरंजीव. दिलीप मामाचं नाव उज्ज्वल करतोय का आपल्या संघासाठी. दिलीप मामाचं नाव किती उज्ज्वल करतोय बघूया. दिलीप मामाचा पोरगा आणि ह्याचा चिरंजीव आणि चांगला असा तगडा फलंदाज. आणि या तगड्या फलंदाजाकडून खूप अशी अपेक्षा. आणि ह्याला काही चेंडू समजला नाही. चेंडू समजण्यात थोडा चुकी झाली. 5 चेंडू आणि 5 धावा. आणि पंचांकडून नकारात्मक चेंडू आला आहे.
5 चेंडू झाले का? 5 चेंडू, माफ करा 5 चेंडू, माफ करा 5 चेंडू, 5 चेंडू आणि 23 धावा, 5 चेंडू आणि 23 धावा. पुढचा चेंडू आणि आता मात्र परतावं लागतंय. संघासाठी थोडस कठीण म्हणता येईल आणि आता मात्र परतावं लागतंय ते टेनी. टेनी याला परतावं लागतंय. टेनी याला चांगले प्राइस लागली होती ती टेनी याला 1000, 500, 2000, पण टेनी याला परतावं लागतंय आणि टेनी याला आपली जागा दाखवून द्यायला लागते. टेनी ह्याला आपल्या घरी परतावं लागतंय. स्कोर सांगा, स्कोर 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 23 किती बोल? ओव्हरच्या मागे 23 धावसंख्या झालेली आहे ती. 3 षटक आणि 23 धावा, 3 षटक आणि 23 धावा. आपल्याला सगळे येत रे, आपल्याला काय येत नाही. 3 षटक आणि 23 धावा. चौथा षटक घेऊन येतो तो मात्र गोलंदाज भल्या. भल्या काय करतो आपल्या संघासाठी आणि स्ट्राईक वर असेल तो बादलला परत परतावं लागतंय. बंटीला परत परतावं लागतंय. बंटीला परत परतावं लागतंय आणि बंटीची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो नवीन फलंदाज क्रिश. बघूया काय करतो तो क्रिश मारतोय का चौकार आपल्या पहिल्या चेंडूवर. बघूया काय करतो तो क्रिशला हा पहिला चेंडू आणि नकारात्मक चेंडू. आता JRJ वर्सेस रिंकू 11 यांनी टॉस करून घ्यावं. इथं टॉस बॉस मध्ये यावं. जय आरजे आणि रिंकू 11. जय आरजे आणि रिंकू 11 यांनी समालोचन कक्षी संपर्क साधायचा. कर्णधार जय आरजे आणि रिंकू 11 यांनी समालोचन कक्षी संपर्क साधायचा आहे. 2 चेंडू आणि 24 धावा. पुढचा चेंडू बघूया काय करतो तो. उत्कृष्ट असा चेंडू म्हणता येईल तो आणि बाद होतोय आणि परतावं लागतंय ते. सुयोग यांनी टेचशी संपर्क साधावा. सहयोग यांनी टेचशी संपर्क साधावा कॉमेंट्रीसाठी. सहयोग कोण असेल त्यांनी स्टेजची संपर्क समालोचन कक्षाशी संपर्क साधावा कॉमेंट्रीसाठी. आमची पुढील धारा आम्ही त्यांच्या हातात समर्पित करायची इच्छितो. त्यांनी शुभम माने आम्ही आमची पुढील 4 चेंडू आणि 28 धावा. 4 चेंडू आणि 28 धावा. 4 चेंडू आणि 28 धावा. पुढचा चेंडू बघूया काय करतो या पुढच्या चेंडूवर. उत्कृष्ट असा गोलंदाज हा आणि 1 चेंडू समाधान मानावं लागतंय ते. जितेश स्वामी जिथे असेल त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. सहयोग तुम्ही जिथे असेल त्यांची समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. सहयोग आणि जितेश स्वामी. सहयोग थोडीशी गचाळ अशी धावपट्टी म्हणता येईल आणि थोडीशी अशी थोडी गचाळ अशी त्यांची धावपट्टी म्हणता येईल आणि त्यांनी उत्कृष्ट असा प्रयत्न केला होता. पण या वर्षी नाही, पण पुढच्या वर्षी नक्की तुम्हाला यश मिळेल. पुढच्या वर्षी नक्की तुम्ही प्रयत्न करावा आणि त्या प्रयत्नाला तुम्हाला यश मिळेल असे निलेश पोटभरेकडून तुमची अपेक्षा आहे. निलेश पोटभरे नक्की तुमच्या पाठीशी उभे आहेत. निलेश पोटभरे तुमच्या नक्की पाठीशी उभे आहेत
तुम्ही नक्की पुढच्या वर्षी प्रयत्न करा आणि पुढच्या वर्षी तुमच्या यशाला यश मिळेल. सांताक्रूज वर्सेस वरळी. आरजे जय आरजे आणि रिंकू 11 पुढचा सामना होणार तो जय आरजे आणि रिंकू 11. 30 रनला तुम्हाला विन आहे. 30 तुम्हाला सामना करायचा जो 30 संघासाठी 30 रनांसाठी 30 रनांना तुम्हाला विन आहे. मोनू मिश्रा यांनी टेचशी संपर्क साधावा. मोनू मिश्रा तुम्ही जिथे असाल तिथे संपर्क कक्षाशी संपर्क साधायचा आहे. जिमरमा जिथे असाल तिथे संपर्क कक्षाची संपर्क साधायचा आहे. जिमरमा जितेश स्वामी तुम्ही जिथे असाल तिथे समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. जितेश स्वामी चला जाऊ द्या. पुढील सामना होणारा दुसरा शतक सेकंड इनिंग होणारी आहे ती बॅटिंगला आहे तो स्ट्राईकवर आहे तो सानू. नॉन स्ट्राईक आहे तो विशाल आणि पहिला चेंडू नकारात्मक. पंचांचा निर्णय आला तो नकारात्मक आणि नकारात्मक चेंडूवर धाव संख्या होती ती 1. बिन चेंडू 1 धावा. रोशन सोनी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. त्यांच्या परिवाराला प्रगती आणि उदंड आयुष्य लाभू दे ही आमच्या BKCL 2026 कडून प्रार्थना. पुढील चेंडू बघूया काय करतो तो. 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा. स्ट्राईकवर होतो विशाल आणि विशालने एक फटका मारला आणि त्या फटक्यावर मात्र 1 धावा समाधान घ्यावं लागतंय. 2 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा. तिसरा चेंडूवर बघूया नकारात्मक. पंतांचा निर्णय येतोय तो नकारात्मक. 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. बघूया तिसरा चेंडू काय होतोय त्या तिसऱ्या चेंडूवर. सामना करतोय तो आत्ता मात्र चांगला मारलेला फटका पण त्या फटक्यावर मात्र नॉन स्ट्राईकच्या पायावर चेंडू लागून परत येतोय आणि मात्र 3 चेंडू आणि 6 डावा. 3 चेंडू 6 डावा आणि आता मात्र चौथा चेंडू आणि चौथ्या चेंडूवर बघूया काय होतंय ते. स्ट्राईकवर आहे तो विशाल. बघूया काय करतो तो. 6 माफ करा 6 डावा आहेत. 6 डावा. 6 इथे लिहिणारे आणि पंच आहेत ते चांगले उत्कृष्ट पंच आहेत. त्या पंचांच्या तुम्ही
नावाजलेले पंच आहेत आणि रायटर सुद्धा नावाजलेले आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्यामध्ये काही तडा काढू नका. तुम्ही तुमच्या आता झालेले आहेत ते चेंडू 4 बॉल. आत्ता मात्र पंचांचा निर्णय आला वाईड, आणि वाईड मध्ये 4 चेंडू आणि 8 डावा. 4 चेंडू आणि 8 डावा. आता मात्र बघूया काय होतंय 5व्या चेंडूवर, आणि सामना करतोय तो विशाल. विशालचा 5वा चेंडू बघा, विशालने चांगला मारला फटका. आता फटक्यावर आला मात्र उत्कृष्ट असा चौकार. आता चौकार धाव संख्या होती 12. 5 चेंडू आणि 12 धावा. 1 ओव्हर स्कोर 12 रन. ओवर की आखिरी गेंद सामना करेंगे सानू. फिर से कड़क शॉट, बहुत ही लाजवाब बैटिंग सानू की तरफ से. झिंकानू और ये करण सोड़ा का एक्शन अमित यहाँ पे कॉपी कर रहे हैं. सामना करेंगे विशाल. ओवर की पहली गेंद लेके अमित हल्के हाथों से ऑफ की तरफ ढकेल दिया है 1 रनों के लिए. करण सोड़ा. हेलो. ओवर की दूसरी गेंद सामना करेंगे सानू. लगातार 2 बॉल 2 चौके पिछले ओवर मार चुके हैं. क्या ये 3 बॉल 3 चौका बीकेसीएल का ये 3 बॉल 3 चौका अगर लागू हो जाएगा, अगर ये बॉल चौका मारते हैं तो 1 रनों के लिए. दो बॉल 2 चौका सचिन मानकर की तरफ से 501 रुपए विशाल को. और अमित एक्शन को एकदम अलग सा एक्शन है. करण सोड़ा के भाई आ गए हैं यहाँ पे. स्ट्राइक वर आहे तो शानू. बघूया काय करतो शानू या चेंडूवर आपल्या संघासाठी. शानूचा हा पहिला चेंडू. बघूया काय करतो अमितचा हा चेंडू. बघूया काय करतो शानूनी थोडा चेंडू. मैच फेल 2 रन. फिर से खराब थ्रो. चार बॉल 22 रन. 4 बॉल 22. 4 चेंडू अखेरीस धाव संख्या होती 22. 4 चेंडू अखेरीस धाव संख्या होती 22. स्ट्राइक वर आहे तो शानू. काय करतो शानूला काही चेंडू समजला नाही, आणि पंचांचा निर्णय मला येतो नकारात्मक चेंडू, आणि नकारात्मक चेंडूने धाव संख्येत भर होते, आणि धाव संख्या होती ती 23. 4 चेंडू अखेरीस धाव संख्या होती 23. परत एकदा शानू फटका, आणि त्या फटकारास मात्र येतो तो चौकार, आणि चौकाराने धाव संख्येत होते ती भर, आणि धाव संख्या होती 27. 5 चेंडू आणि 27 धावा. चांगला आता फटका मारलाय तो शानू यांनी. 27 धावा. 27. 4 चेंडू अखेरीस धाव संख्या झाली ती 27. आणि परत एकदा शानूचा ओवर अपार्टिजन वाईट. परत एकदा पंचांचा निर्णय अकारात्मक चेंडू. ओवर की आखिरी गेंद. फिर से खराब गेंदबाजी. परत कीपर भी थक चुके हैं ऐसी गेंदबाजी. चेंडू आणि एक अकारात्मक करण चेंडू. सोड़ा यहाँ टाइटन्स विन द मैच.